पुलवामातील राजपोरा इथं अतिरेकी मारला, कुख्यात हारिस नाझीर डारला ठोकलं. काँग्रेसला विचारून अतिरेक्यांना मारू का? मोदींचा सवाल. पंतप्रधान मोदींच्या निशाण्यावर काँग्रेस आघाडी. संजय राऊत शेकापच्या मांडीला मांडी लावून बसले. शेकापच्या मंचावर राज ठाकरेंची हजेरी. महादेवी हत्तीणीसाठी 2.25 लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या. कोल्हापूरकर स्वाक्षऱ्यांचे निवेदन राष्ट्रपतींना करणार सादर. ट्रम्प यांच्या आगाऊपणाला भारतानं झिडकारलं. भारत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवणार. चंद्रपूरमध्ये 2 कुटुंबांमध्ये हाणामारी. शेतात पाईप टाकण्यावरून वाद. पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका. भारताच्या माजी पंतप्रधानांचा नातू बलात्कार प्रकरणी दोषी. पुरोगामी जनता दलाचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा ठरला दोषी. प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू. उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दरबारी. 7 ऑगस्टला एका दिवसासाठी उद्धव यांची दिल्ली वारी. पुणे जिल्ह्यातील दौंडमधील यवतमध्ये तणावपूर्ण शांतता. यवत इथं जमावबंदी लागू. यवत कुणी पेटवलं? यवतच्या दंगलीची चौकशी करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. साध्वी प्रज्ञा सिंह यांची तब्येत बिघडली. मुंबईच्या रुग्णालयामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर उपचार सुरू. तोंड सांभाळून बोला. अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम. बारामतीतील कार्यक्रमामध्ये बोलले अजित पवार. ज्ञानेश्वरी मुंडेंच्या पाठीशी मनोज जरांगे पाटील. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणामध्ये न्यायासाठी जरांगे आले मैदानात. अनिल परबांचा योगेश कदमांना टोला. माल परत केला म्हणजे सुटका होत नाही. महादेवी हत्तीणीला परत आणण्याचे प्रयत्न सुरू. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा. नाळ 2 ठरला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट, तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान श्यामची आई चित्रपटाला. जवान चित्रपटासाठी शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्कार. 12th फेलसाठी विक्रांत मेसी ही ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता.